हरिओम. सुरेखा स्टेजरमध्ये आपले स्वागत. आज आपण करणार आहोत चुरमा लाडू. गणेश चतुर्थीला किंवा 16 सोमवारच्या व्रताच्या उद्यापनाच्या वेळेस प्रसाद म्हणून हा लाडू केला जातो. तो लाडू कसा करायचा तो आता आज आपण पाहणार आहोत. तर त्याच्यासाठी मी इथे ही कणिक घेतलेली आहे. ही 2 वाट्या कणिक आहे. 1 टेबलस्पून मी इथे बारीक रवा घेतला आहे. 1 चिमूटभर मीठ घेतलं आहे आणि मी इथे अर्धी वाटी दूध घेतलं आहे. पण दूध आपल्याला जसं कमी जास्त लागेल आपल्याला कणिक भिजवताना त्याप्रमाणे आपण दुधाचा वापर करणार आहोत. आणि मग त्याच्यानंतर इथे मी 2 वाट्या पिठी साखर, 1 वाटी मी तूप घेतलेलं आहे, 2 चमचे मी इथे काजू बदामची पावडर घेतली आहे आणि 1 चमचा वेलची पावडर घेतली आहे. आता इथे सुद्धा आपल्याला तुपाचं प्रमाण हे कमी जास्त आपलं होऊ शकतं. एका बाउलमध्ये आपण ही कणिक घेऊया. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हा बारीक रवा, हे चिमूटभर मीठ, हे सगळं मिक्स करून घेऊया. त्याच्यामध्ये आपण आता 1 चमचा तूप घालून घेणार आणि हे सगळं मिक्स करून घेऊया. आता याच्यामध्ये आपण थोडं थोडं करून दूध घालून याची आपण कणिक मळून घेणार आहोत. आपली कणिक छान मळून झालेली आहे. आता याला आपण एक 10 मिनिटं झाकून ठेवून देऊया. तोपर्यंत आपण इकडं मंद आचेवर तूप तापवायला ठेवलेलं आहे. आता या कणकेचे आपण छोटे छोटे मुटके करून घेणार आहोत. हे असे घ्यायचेत, हे असे मुटके करून घ्यायचेत आणि मग हे मुटके आपण तुपामध्ये तळून घेणार आहोत. तुम्हाला मुटके जमत नसतील तर तुम्ही पोळी लाटून आपण शंकरपाळ्या करतो तसंही आपण कापून घेतलं आणि तळलं तरीसुद्धा चालेल. आपले हे मुटके तयार आहेत. आता हे मुटके आपण या तुपामध्ये तळून घेणार आहोत. आपलं तूप तापलं आहे का नाही ते आपण थोडंसं एक छान आपलं झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण हे आपले मुटके आहे हे तळून घेणार आहोत. चांगल्या तांबूस रंगावर आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत. आजपर्यंत आपले मुटके चांगले झाले पाहिजेत. थोडा वेळ झाला की थोडे आपण त्यांना हलवून घेणार. आपले हे मुटके छान आता तळून झालेले आहेत. यांना आता आपण काढून घेऊया. आता याच्यामध्ये आपण हे बाकीचे सगळे मुटके असेच तळून घेणार आहोत. आपले हे सगळे मुटके आपण आता तळून घेतलेले आहेत. आता हे थोडे गार झाले की आपण ह्याचे असे बारीक बारीक तुकडे करून घेणार आहोत आणि ते मिक्सरमधनं काढून घेणार आहोत. हे पहिले जरा थोडे गार झालेत ते मी तोडून दाखवते तुम्हाला. हे आपण चांगलं मिक्सरमधनं काढून घेतलेलं आहे.
एकदम बारीक करायचं नाही आहे, थोडंसं आपलं हे रवाळच असणार आहे. आता ह्याच्यामध्ये आपण ही पिठी साखर घालून घेऊया. पिठी साखर आपल्याला पाहिजे तशी कमी जास्त आपण घालू शकता. त्याच्यानंतर काजू बदामची पावडर, वेलची पावडर आणि हे सगळं आता आपण अगोदर छान मिक्स करून घेऊया. कणिक भिजवताना जवळजवळ 1.25 वाटी दूध आपण वापरले. घेताना आपण अर्धा वाटी घेतलं होतं. आता याच्यामध्ये आपण थोडं थोडं तूप टाकून हे आपलं मिश्रण लाडू वळण्या इतपत आपण आपल्याला त्याचा लाडू वळता आला पाहिजे. खूप भगराळ नको आहे आपल्याला. थोडं थोडं तूप घालून मिक्स करून घेणार आहोत. थोडं लाडू अजून आपला मोकळा मोकळा वाटतोय. आपण याच्यात अजून तूप वाटी, आपण 1 वाटी तूप घेतलं होतं ते आपल्याला 1 वाटी तूप इथे लागणार. आता पुन्हा छान मिक्स करून आपला लाडू वळला जातोय का नाही ते आपण बघून घेऊया. अजून 1-2 चमचे तूप मी याच्यात घालून घेतलेलं आहे. आता आपला हा लाडू वळला जातोय. आपण याचे असे लाडू वळून घेऊया. आपल्याला पाहिजे त्या लहान मोठ्या आकाराचे आपण लाडू करू शकतो. आपल्या सुरमा लाडू तयार. तुम्ही पण नक्की करून बघा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.